महिला सक्षमीकरण वुमन एम्पॉवरमेंट सेल जो आपल्या कॉलेजमध्ये अनेक वर्षापासून चालत आहे. त्याचं नामकरण आधी विद्यार्थी मंच म्हणून होतं. त्याचं ह्या वर्षीपासून आपण नामकरण वुमन एम्पॉवरमेंट सेल अशा पद्धतीने केलेलं आहे की ज्याच्यामध्ये मुलींना आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विविध वेगवेगळ्या वर्गातल्या वेगवेगळ्या डिव्हिजनच्या किंवा वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी अनेक मार्गाने सहाय्यता म्हणून, एक सपोर्ट म्हणून, एक मोटिवेशन म्हणून कॉलेज कायमच उभं राहिलेलं आहे. त्या अंतर्गत वेगवेगळे अनेक कार्यक्रम आपण कायमच घेत आलेलो आहोत. तर आज विमेन एम्पॉवरमेंट सेल आणि IUPAC डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी काय दर्जा, काय क्वालिटी असावी, उद्योजक बनण्यासाठी काय तुमच्याकडे कागदपत्र, कोणतं उद्यम आधार कार्ड, कशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता, ते अकाउंट ओपन करू शकता, याबद्दलचं मार्गदर्शन हे आजच्या या सेशनमध्ये होणार आहे. आज आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख अतिथी हे विनोद बर्वे सर. तर प्रथम मी विनंती करते विमेन एम्पॉवरमेंट सेलच्या उपप्रमुख वंदना शेवाळे मॅडम यांना की त्यांनी विद्यार्थी मंच किंवा विमेन एम्पॉवरमेंट सेल याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला द्यावी. In charge of the sale is Dr. Lalu Madam, but she's not well, so she's not able to come here tonight. Women empowerment resort म्हणजे काय की महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण मला आवडेल तुम्हाला विचारायला. तुम्हाला काय वाटतं महिला सक्षमीकरण म्हणजे काय? किंवा मुलींना आता तुम्ही महाविद्यालयीन तरुणी आहात आणि काही वर्षानंतर तुम्ही भारताचे नागरिक, सुजाण नागरिक म्हणून प्रवेश करणार, तर तुम्हाला काय वाटतं की विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? म्हणजे पण ह्या सेलबद्दल आपण जास्त जागरूक असणार आहोत. विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे काय तुमच्या मते? तुम्हाला मॅडम हा विद्यार्थी नेमकं तुम्हाला काय वाटतं सक्षमीकरण म्हणजे काय? सगळ्यांचं बोला, काय तुमच्यासाठीच एक प्रोग्राम बोला. ठीक आहे मॅडम. तर महिला सक्षमीकरण याच्यासाठी आपलं महाविद्यालय नेहमीच कार्यरत असतं. ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रिन्सिपल मॅडम नेहमीच आघाडीवर असतात. प्रत्येक म्हणजे स्टुडंट, कुठलाही स्टुडंट असो, गर्ल्स स्टुडंट असो तर बॉईज असतो, दोघांसाठी कुठल्या ना कुठल्या प्रकाराने काहीतरी त्याची इम्प्रूव्हमेंट होईल या पद्धतीने नेहमीच मॅडम काही ना काही करत असतात, कुठल्या ना कुठला उपक्रम करत असतात. आणि आत्ता हा जो विमेन्स एम्पॉवरमेंट सेल आहे तो ॲक्च्युली विद्यार्थी मंच असाच होता आधी. तर वेगवेगळे विद्यार्थिनीसाठी वेगवेगळे उपक्रम याच्यामध्ये घेतले जातात. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी कराटे ट्रेनिंग दिलं गेलं होतं. तर ते पण विद्यार्थी सक्षमीकरण याच्यामध्येच येतं. ट्रेनिंग दिली जातात, वेगवेगळे वर्कशॉप दिले जातात, सेमिनार्स ऑर्गनाईज केले जातात कॉलेजमध्ये. आणि मला वाटतं त्याचा आणि आज स्पेशली SC/ST मुलींसाठी, महाविद्यालयीन मुलींसाठी हा ट्रेनिंग ॲक्च्युली हा ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना माहिती दिली जाणार आहे की कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत आपल्या गव्हर्नमेंटमध्ये. SC/ST गर्ल्ससाठी काही स्कीम्स असतात, ते कुठले स्कीम्स आहेत आणि कसा तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार तुम्ही निर्माण करू शकता. तर ह्याच्याबद्दलची माहिती आजचे आपले जे प्रमुख स्पीकर आहेत ते देणार आहेत. ते ADS कंपनीचे, ते ADS टेक कंपनीचे ते CEO आहेत.
कॅम्पसमध्ये काम करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते. मग ते वेगवेगळे सेक्टर्स कोणते, तर सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन लर्निंग, ई कॉमर्स, टुरिझम इंडस्ट्री, ऑनलाईन एक्झाम सोल्युशन्स, ब्युटी इंडस्ट्री, रिअल इस्टेट, फिल्म इंडस्ट्री, टॅलेंट सर्च, HR सर्व्हिसेस, रुरल डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ABS टेक्नॉलॉजी ही कार्यरत आहे. तर मी मॅडमला विनंती करते त्यांचा सत्कार बुके देऊन करावा. धन्यवाद मॅडम. आपल्या कॉलेजमध्ये प्राचार्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राचार्या मंजुषा कुलकर्णी मॅडम कायमच आपल्या पाठीमागे असतात. आपल्याकडनं आपल्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. तर त्यांचा सत्कार माही कला शाखेचे उपप्राचार्य पठारे सर यांनी करावा अशी मी विनंती करते. आज आपल्याला मास्टर ट्रेनर म्हणून उपलब्ध झालेले विलास खरे सर यांचा सत्कार मॅडमने गुलाब पुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते. पठारे सरांचा सत्कार की कॉलेजचं एकदम एन्थुझियास्टिक पर्सनॅलिटी पठारे सरांचा सत्कार मॅडमने करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आता मुख्य कार्यक्रम म्हणजे आपल्याला जे ऐकायचं आहे, ज्याच्यासाठी आपण तयारी केली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात वाट मिळणार आहे, कदाचित आपल्यामधला उद्योजक जागा होणार आहे, कदाचित आपण भविष्यातली एक सक्षम अशी उद्योजिका म्हणून कार्यरत असू शकू. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी कॉलेजचे कायमच प्रयत्न करत आलेले आहे. त्याची एक पाकळी आज तुमच्या समोर येणार आहे. तर विनोद बर्वे सरांना मी विनंती करते की त्यांनी मुलींना मार्गदर्शन करावं. जास्त वेळ घेणार नाही, आपण डायरेक्ट मास्टर ट्रेनरकडे जाणार आहे. मला फक्त एवढंच पाहिजे की मी आज मॅडमला प्रॉमिस केलं आहे की महाविद्यालयात कमीत कमी 50 विद्यार्थी त्यांच्या पायावर उभा राहायला पाहिजे. हे प्रॉमिस मला तुमच्याकडून पाहिजे. त्याच्यात आमच्याबरोबर येण्यासाठी कोण तयार आहे त्यांनी फक्त सांगावं आम्हाला. आम्ही त्यांना पूर्ण हँड सपोर्ट करू. राईट फ्रॉम स्टार्टिंग उद्योगाला काढून देण्यापासून त्यांना पूर्ण उद्योग उभारून देण्यापर्यंत आम्ही त्यांना सपोर्ट करू. तर ज्यांना पण आहेत 50 मिनिमम टार्गेट कॉलेजचं 50 मुलं आणि 50 मुली हे मॅडमच्या कारकिर्दीत उद्योजक झालेच पाहिजे. तुम्ही कॉलेज सोडून जायच्या आत तुम्ही उद्योजक झाले पाहिजे आणि तुम्हाला बेस्ट म्हणून मॅडमनी तो बोलवलं पाहिजे. हे हा आमचा प्रयत्न राहील. जे आमच्याबरोबर येण्यास तयार आहेत त्यांनी लगेच मॅडमकडे सांगावं. आम्ही त्यांना लगेच उद्यापासूनच भेटून करूया. आणि हे करताना आपल्या घरच्यांना पण आपला सपोर्ट मिळावा. कॉलेजमध्ये असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना असं बराचसा वेळ असतो. आम्ही ऑब्झर्व केलं की 5 ते 6 तास सोडले तर बराचसा वेळ हा मोकळा असतो. तर इतर गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा आपण जर स्वतःच्या पायावर जर उभं राहिलं तर आपल्या आईवडिलांना पण हातभार लागतो आणि आपल्याला स्वतःला पण एक वेल गुड निर्माण होतं आणि आपण स्वावलंबी होतो. तर कॉलेज संपायच्या आज जर आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं त्याच्यासाठी दुसरं आईवडिलांना सूट नाही आहे. तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो. कमीत कमी 50 मुली आणि 50 मुलं आपल्याला कॉलेजमधून उद्योजक म्हणून उभे करायचे हे आपलं यावर्षीचं टार्गेट आहे. धन्यवाद. बाकी सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर KC टकले सर यांचं आगमन झालं आहे. तर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं स्वागत करते. तर आताचे मास्टर ट्रेनर विलास खरे सर यांना विनंती आहे की त्यांनी ट्रेनिंग किंवा मार्गदर्शन सुरू करावं. सर्वप्रथम सर्व माझ्या विद्यार्थी बहिणींना नमस्कार. जय महाराष्ट्र. आणि आदरणीय कुलकर्णी मॅडम आणि बाकी शिक्षक वृंद यांचे सर्वप्रथम मनापासून मी
आभार मानतो तर त्यांनी AVS टेक्नॉलॉजी इथे आम्हाला छानसा ट्रेनिंग प्रोग्राम एक अटेंड करण्याची संधी दिली मॅडम. कारण हे प्रोग्राम जे असतात हे कोणीही या प्रोग्राममध्ये सहसा इंटरेस्ट घेत नाही. ज्या सार्वजनिक संस्था असतात कारण असा बराचसा आम्ही उपक्रम राबवून बघितला कारण याकडे कोणी लक्ष देत नाही. पण वुमन एम्पॉवरमेंटची गरज आपल्याला काय, वुमन एम्पॉवरमेंट करणं गरजेचं काय, आणि हा जो प्रोग्राम आहे वुमन एम्पॉवरमेंटचा हा रॅम्प कार्यक्रमांतर्गत MSME मार्फत हा राबवला जातो आणि हा केंद्र शासनाचा प्रोग्राम आहे. पण वुमन एम्पॉवरमेंटची गरज का पडते तर आपण जर नीट विचार केला आणि आपण घरातही जनरली किंवा आपण पिक्चर बघतो त्यामध्ये बोलल्या जातात काही गोष्टी तर प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे हा कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा हात असतो, बरोबर. पण स्त्रीचा हात असतो हे वाक्य फक्त तिथपर्यंत सीमित न राहता आपण त्यावर एक डीपमध्ये जाऊन विचार केला पाहिजे. कुठेतरी त्यावर आपण स्वतःही काहीतरी बनलं पाहिजे आणि यासाठी जे आपल्याला मोटिवेशन किंवा ट्रेनिंगची गरज असते ते ट्रेनिंग आणि मोटिवेशन देण्याचं काम हे AVS टेक्नॉलॉजी करत असते. आणि याचा जो उद्देश आहे किंवा हे जे ध्येय आहे हे आमचे आदरणीय सर विनोद बर्वे सर यांनी हे ध्येय ठेवलेले आहे. आणि याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस या प्रोग्रामची तयारी करत होतो त्यावेळी आम्ही मॅडमांना लेटर सुद्धा ज्यावेळेस सादर केलं त्याच्यात जो एक वर्ड वापरला होता का SC ST मुलींना हे ट्रेनिंग देण्यात यावं, हे आम्हालाही नंतर विचार केल्यानंतर ते थोडं खटकलं. कारण फक्त SC ST ना त्याची गरज आहे का, कारण वुमन एम्पॉवरमेंट म्हटलं तर सगळ्या महिलांना या प्रोग्रामची गरज असू शकते. आणि विद्यार्थी मैत्रिणींनो बहिणींनो आपल्याला जेव्हा आपण स्कूल लाईफमध्ये असतो किंवा आपण कॉलेज शाळेमध्ये शिकत असतो त्यावेळेस सर्वात पहिले आपली जी जबाबदारी असते की आपले आदरणीय गुरुजन किंवा आपले शिक्षक आपल्याला जे सांगतात ते पूर्णपणे ऐकून आणि एक समर्पण भावनेने आपण ते शिकणं. कारण समर्पण भावनेने आपण जोपर्यंत त्या काही गोष्टी शिकत नाही तोपर्यंत ते जे ज्ञान आहे किंवा ते जे सांगतायत ते आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये ते ज्ञान उतरत नाही. आणि मला फार आनंद वाटतो आज इथे हा प्रोग्राम अटेंड करताना. त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की मॅडम मी सुद्धा याच कॉलेजमधून कॉमर्समधून पुढे गेलेलो आहे आणि नंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यावेळी आम्हाला जे शिकवणारे सर होते कॉमर्स विंगमध्ये, कॉमर्स विंग त्यावेळी खाली राहायची. तर जवळपास 2002 ते 2007 या कालावधीत आम्ही या कॉलेजचे स्टुडंट होतो. आणि त्यावेळी म्हात्रे सर, सुळे सर, श्रोतेकर सर यासारखे गुरुजन आम्हाला लाभले आणि आम्ही त्यावेळी भरपूर काही गोष्टी त्यांनी ज्या आम्हाला माहीत नव्हत्या त्या शिकवल्या आणि त्या इम्प्लिमेंट केल्या आणि आज त्याचा नक्कीच आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फायदा हा होतो आहे. आणि आता आपण जो हा MSME अंतर्गत हा जो प्रोग्राम आहे वुमन्स एम्पॉवरमेंटचा हा राबवत असताना आपल्याला यामध्ये काय ट्रेनिंग दिलं जाणार, तुम्हाला काय मोटिवेशन दिलं जाणार. तर सगळ्यात पहिले ज्यावेळेस कुठलाही व्यवसाय किंवा कुठलीही गोष्ट काहीही आपल्याला जेव्हा मार्केटमध्ये विकायचं असतं किंवा कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो तर आपल्याला आपण जे प्रोडक्ट किंवा आपण जे आपलं जे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणणार आहे त्याची आपल्याला स्पर्धात्मक विश्लेषण आपल्याला करावं लागतं. म्हणजे आपल्या प्रोडक्टसाठी आपल्याला मार्केटमध्ये स्पर्धा किती आपल्याला पहिले याचा जो डेटाबेस असतो तो आपल्याला गोळा करावा लागतो. आणि याच्याने काय होतं कारण लक्षात ठेवा जेही चांगलं प्रोडक्ट असतं त्याला स्पर्धा ही जास्तच असते आणि जे चांगलं प्रोडक्ट असतं त्याला स्पर्धा जास्त असल्यामुळे ते प्रोडक्ट काय होतं जास्त विक्री सुद्धा होते. स्पर्धा जास्त आहे म्हणून ते प्रोडक्ट विकायचं नाही हा जो दृष्टिकोन असतो आपला तर तो सरासर चुकीचा दृष्टिकोन असतो. कारण ज्या चांगल्या गोष्टी असतात त्यांना स्पर्धा ही असतेच. पण आपण आपलं प्रोडक्ट किती लोकांपर्यंत किंवा आपण किती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो चांगल्या रीतीने किंवा आपल्या प्रोडक्टमध्ये इतर प्रोडक्टच्या दृष्टीने काय वेगळेपण आहे हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग आहे हे आपण आपल्या या MSME प्रोग्राम अंतर्गत देत असतो. तिसरी गोष्ट काय असते की आपण बघतो की आपले जे माननीय पंतप्रधान आहे हे नेहमी सांगत असतात की आपल्याला देश डिजिटल करायचा आहे. आपल्याला प्रत्येक माणसाला आपल्या देशामध्ये रोजगाराचं साधन निर्माण झालं पाहिजे. म्हणजे त्यांचं मेन व्हिजन काय तर मेन व्हिजनचा आपण जर नीट सारासार विचार केला तर त्यांचं मेन व्हिजन आपल्याला हेच दिसत की प्रत्येक जण हा एक व्यावसायिक झाला पाहिजे. कारण आपण बघतोय आज नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या फारच कमी आहेत किंवा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यातून मिळणारं जे आउटपुट आहे कुठेतरी तर ते फारच कमी आहे ॲज कम्पेअर टू आपलं पॉप्युलेशन. तर त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण काय करत असतो MSME प्रोग्राम अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण तर देतच असतो त्याबरोबरच आपण असे काही प्रोडक्ट सांगत असतो किंवा अशा काही गोष्टी सांगत असतो काही ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्त संधी आहे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहून ते इन फ्युचर जास्त प्रोग्रेस करू शकतील. मित्रांनो तसंच आपण दुसरा एक विचार केला तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे
तीन सगळ्यात मोठे जे आधारस्तंभ आहेत ते आहे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग. तर या तिन्ही उद्योगांचं जे मार्गदर्शन आहे, या तिन्ही उद्योग सुरू करण्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या प्रोग्राममध्ये दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो की हे जे आपण म्हणतो व्यवसाय सुरू करावा, व्यवसाय केला पाहिजे, पण सगळ्यात मोठी जी अडचण असते जी आपल्या म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना जी येते किंवा महाराष्ट्रीयन स्टुडंट्सला जी येते ती सगळ्यात मोठी अडचण ही असते की धंदा किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल आपण कुठून आणावं किंवा आपण पैसा उभा कसा करावा. तर हे जे भांडवलाची समस्या आहे, तर ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला काही बँकचे अधिकारी किंवा गव्हर्नमेंटचे अधिकारी कोणत्या योजनांच्या अंतर्गत तुम्ही तुमचं भांडवल हे उभं करू शकतात, तुम्हाला याचंही मार्गदर्शन या प्रोग्राम अंतर्गत दिलं जाईल. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो इथं की सगळ्यांनी हा प्रोग्राम अटेंड करावा. जेवढे आपले जे तुमचे मित्र मैत्रिणी कोणी असतील त्यांनाही या प्रोग्राम बाबत सांगावं. आणि दुसरं अजून एक मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की जसं बर्वे सरांनी पहिलेच त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की आमचं ध्येय हे आहे की जास्तीत जास्त मुलं हे शिकत असतानाच त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बराचसा असा वेळ असतो तर जो आपण रील्स पाहण्यात, युट्यूबचे व्हिडिओ पाहण्यात हा वाया घालवत असतो. तोच जो वेळ आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिला तर आपल्याला भविष्यात नक्कीच चांगल्या संधी किंवा भविष्यात नक्कीच आपण काहीतरी चांगलं अचीव करू शकतो. आणि ते अचिव्हमेंट करण्यासाठी तुमचा आजचा जर तुम्ही थोडा वेळ दिला तर त्यासाठी तुम्हाला खूप चांगले अचिव्हमेंट या तुमच्या पदरात तुम्हाला पाडता येतील. आणि त्यामुळेच मी इथं मॅडमांना पण रिक्वेस्ट करतो का आणि विद्यार्थ्यांनाही रिक्वेस्ट करतो की हा प्रोग्राम तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि या ज्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हावं अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. आता मी आपल्या प्राचार्या डॉक्टर मनीषा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मुलींना मार्गदर्शन करावं. माझी सहकारी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पटकारे, आर्ट्स विभाग, तसेच सायन्सचे उपप्राचार्य आणि ICSE कोऑर्डिनेटर डॉक्टर KC टकले सर, आजचे प्रमुख वक्ते विनोद बर्वे सर, ABSचे संचालक या CEO आहेत, तसेच खरे त्यांच्याबरोबर आलेले आणि त्यांचे सहकारी, तसेच माझे या आपण आता वुमन एम्पॉवरमेंट असं सेल असं याचं नाव ठेवलेलं आहे. आधी त्याचं विद्यार्थिनी मंच होतं, याचं असं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. आजचं हे पहिलं पुष्प आहे आणि त्याच्या प्रमुख धनबातूर मॅडम काही कारणाने काही येऊ नाही शकल्या. उपप्रमुख वंदना शेवाळे मॅडम त्यांनी प्रास्ताविक केलं आणि वेळेवर या कार्यक्रमाची धुरा प्रोफेसर डॉक्टर कंचन सलामचे मॅडमने सांभाळली, त्यांना मदत निकम मॅडमने केली. तसेच आपले प्रसिद्धी प्रमुख परमसागर सर पण आज आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आहे. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट या सेलचं उद्घाटन, त्याचा जो उद्देश आहे त्या उद्देशानेच आज आपण त्याचं पहिलं पुष्प गुंतलं आहे. त्यामध्ये विनोद बर्वे सरांनी सांगितलं त्यांचं ते नेहमीच येऊन महाविद्यालयाला भेटत असतात, मला भेटत असतात आणि त्यांचा उद्देश हा खूपच चांगला आहे की विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो शिकत असतानाच त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हे त्यांचं ध्येय आहे. आणि त्यांच्याबरोबर आपण MOU पण केलेला आहे. त्या निमित्तानं त्यांचे काही व्याख्यानं आपण आपल्या काही गोष्टी आपले विद्यार्थी तिथे जाऊन ट्रेनिंग घेऊ शकतात अशा प्रकारचा हा MOU आहे. आणि त्यामध्ये त्यांनी परवाच येऊन सांगितलं की गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र शासनाने ही जाहीर केलेलं की SC आणि STच्या विद्यार्थिनींसाठी खास प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना उद्योग सुरू करायचा असेल किंवा त्याच्यासाठी जे कार्ड लागतं ते तुम्हाला उद्योग आधार कार्ड हे सुद्धा देण्यासाठी मदत केली जाईल. तसेच शासनाचे काही प्रतिनिधी किंवा गव्हर्नमेंटची काही लोक येऊन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. आजकाल लक्षात घ्या, कॉम्पिटिशन सगळ्या ठिकाणी वाढली आहे. खऱ्यांनी फार छान सांगितलं आहे की तुम्हाला जर एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर पहिलं म्हणजे तुमच्या मनात इच्छा असली पाहिजे की मी काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट महाराष्ट्रीयन माणूस हा उद्योगामध्ये
भांडवल आपल्याकडे नसतं. जसं बाकीचा आपण मारवाडी किंवा गुजराती समाज त्यांच्याकडे पहिल्यापासूनच धंदा किंवा व्यवसायाची परंपरा असते, त्यामुळे त्यांना भांडवल या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यांची मुलं सुद्धा लहानपणापासूनच त्या ह्याच्यात असतात, त्यामुळे त्यांना कल्पना असते. परंतु महाराष्ट्रीयन माणसाला फारशी नाही आणि ते उद्योगाकडे नाही तर नोकरीकडे जास्त जातं. परंतु आजकालचा काळ जर तुम्ही बघितला असेल तर नोकऱ्या का राहिलेल्याच नाही आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं, आपला धंदा कोणता तरी त्या व्यवसाय सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले आदरणीय ऋषितुल्य सर डॉक्टर मोहसो गोसावी सर या आपले सेक्रेटरी होते आणि डायरेक्टर जनरल होते. सर आज आपल्यात नाहीत, परंतु सरांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे आणि त्यांनी त्या काळात जेव्हा विद्यापीठात MBA कोर्स सुरू नव्हता तेव्हा गोसावी सरांनी प्रयत्न करून पूर्ण भारतात पहिला MBA कोर्स आपल्या बिटको इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये MBA प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि त्यांना विजन होतं की कोणत्या प्रकारचं विजन की एंटरप्रिनर डेव्हलप झाला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय जर डेव्हलप केला तर प्रगती होईल, विद्यार्थ्याची प्रगती होईल, राष्ट्राची प्रगती होईल, पर्यायाने देशाची प्रगती होईल. एंटरप्रिनर हे जास्त डेव्हलप किंवा निर्माण झाले पाहिजे हा सरांचा ध्यास होता आणि त्या काळाचं विजन घेऊन सरांनी MBA प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर अशी परंपरा आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या मागे आहे आणि तर सरकार हे धोरण जाणून की आपल्या भारताला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर जास्तीत जास्त उद्योगधंदे व्यवसाय हे निर्माण करता आले पाहिजे आणि त्याच्यात युवकांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात हे युवक आहे, युवा पिढी ही सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे देशाचा विकास जर व्हायचा असेल तर युवा पिढी सक्षम झाली पाहिजे. स्वतःचे व्यवसाय जर त्यांनी निर्माण केले तर स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहील, त्यांनी देशाची प्रगती होईल, पर्यायाने सगळ्यांचीच प्रगती होईल. ही गोष्ट मगाशी खरेंनी सांगितलंय की स्त्रीला आता आपण म्हणतो की वुमन एम्पॉवरमेंट. तर तुम्हाला माहिती आहे की एक जर सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाची दुरा दिली, आपण आज सगळे आपल्या पायावर उभं आहोत, ती सावित्रीबाईंची कृपा आहे. त्या काळात कठीण परिस्थितीत त्यांनी आज स्त्रीला शिक्षण देण्याचं काम केलं आणि म्हणून आज आपण सगळ्या शिकलेलो आहोत किंवा शिकत आहोत. तसंच जेव्हा तुम्ही उद्योगाचा विचार, जर एक स्त्री शिकली तर एक घर पूर्ण शिकतं. ती तिच्या मुलांना शिकवते आणि त्याचा सगळ्या कुटुंबाचा हा म्हणजे जास्त उन्नती होत राहते. त्यामुळे स्त्रीला शिक्षण दिलं की स्त्री घराला सुधारते, त्यानंतर शिक्षण देऊन सगळ्या समाजाला सुधारू शकते. म्हणूनच तुम्ही सक्षम होणं सुद्धा आज खूप गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. कारण जे काही प्रसंग आयुष्यात येतील बरे वाईट त्याला ठामपणे तोंड देण्यासाठी तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सरकारने हे धोरण घेतलेलं आहे की प्रत्येक स्त्रीने सुद्धा शिकलं पाहिजे आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम होण्यासाठी कोणता तरी व्यवसाय सुरू केला पाहिजे. तेवढाच हातभार आपल्या कुटुंबाला पण होतो आणि स्वतःला तिला आत्मविश्वास मिळतो आणि ती स्वतःची तर करू शकते प्रगती, त्याबरोबर समाजाची प्रगती करू शकते. त्याबरोबर जे तिचे म्हणजे घर असतं त्यातलं नवरा म्हणा, आजोबा म्हणा, वडील म्हणा, या सगळ्या नात्याने ती सगळ्यांना आधार देऊ शकते, एक आर्थिक आधार देऊ शकते. म्हणून स्त्रीने सक्षम होणं गरजेचं आहे आर्थिक दृष्टीने सुद्धा. आणि म्हणून सरकारने हे धोरण आज जरी ST साठी राबवलंय तरी सुद्धा ते ओपन मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा आहे. त्यामुळे जसं खरे म्हणाले की आम्हाला ST साठी असं का, तर केंद्र शासनाने की SC आणि STच्या मुलींसाठी ही पहिल्यांदा योजना राबवलेली आहे. त्याचबरोबर ते ओपनसाठी सुद्धा राबवत आहे. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्याच समाजातल्या जरूर याची जाणीव करून द्या आणि जेव्हा केव्हा असे प्रोग्राम्स करतात त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना आणून त्यांना अशा प्रकारचं जे काही कॉलेज विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपडत असतं त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. आणि मी विद्यार्थिनी मंचच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं कौतुक करते की त्यांनी आणि IPSCने सुद्धा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला. आज विद्यार्थिनींसाठी जागरूकता निर्माण करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक
आणि याच्या पुढचा स्टेप आहे की ॲक्च्युअल तुम्हाला जर एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटची लोक येऊन तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. त्यासाठी तुम्हाला भांडवल जे लागतं त्यासाठी कोणकोणत्या योजना सरकारच्या आहेत, तुम्ही कसा त्याचा लाभ घेऊ शकता, त्यासाठी काय मदत लागेल ती सगळी मदत करायला बर्वे सर आणि त्यांची टीम तयार आहे. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. इतकं चांगले आम्हाला सहकार्याकडे कोलॅबरेटिव्ह असलेले आम्हाला बर्वे सर MOU त्यांनी आमच्यासोबत महाविद्यालयासमोर केला. नक्कीच सर मी ग्वाही देते की आमचे 50 मुली आणि 50 विद्यार्थी तर नक्कीच याला जॉईन होतील आणि त्यांचा दृष्टिकोन फार चांगला आहे की तुम्ही ग्रॅज्युएट होतानाच तुम्ही तुमच्या पायावर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ती त्यांची तळमळ आहे, महाविद्यालयाची सुद्धा तळमळ आहे. माझे सर्व सहकारी, उपप्राचार्य, माझे प्रत्येक शिक्षक वर्ग हा सुद्धा याच तळमळीने तुमच्यासाठी काम करत असतो. आपल्या संस्थेचं ब्रीदच आहे विद्यार्थी देवो भव. विद्यार्थ्यांचे उत्कर्ष तर महाविद्यालयाचा उत्कर्ष. लक्षात घ्या, तुम्ही आज जर खूप मोठ्या पदावर उद्योजक झाला, पुढे मोठमोठ्या छोट्या छोट्या व्यवसायातनं मोठे व्यावसायिक झाला आणि जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येतात ते आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतो की आमचा विद्यार्थी आज खूप मोठा झाला. हे एक जे समाधान असतं याच्या इतकं दुसरं समाधान शिक्षकाला कोणतंच नसतं. त्याच्यात सगळ्यात जास्त त्याला आनंद मिळत असतो. त्यामुळे मी अपेक्षा अशी व्यक्त करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुमच्याकडून, आज आता मैत्रिणी आहेत, पुढच्या वेळेला मित्र आणि मैत्रिणी असे दोघं येतील आणि हा सगळ्यांसाठीच आपण ओपन करूया आणि सगळ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर जेव्हा गव्हर्नमेंटची लोक येतील तेव्हा ट्रेनिंग देण्यासाठी परत तुम्हाला बोलवलं जाईल. वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या जाते वुमन एम्पॉवर सेलतर्फे आणि विद्यार्थ्यांच्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपतर्फे. तुम्हाला या कार्यक्रमासाठी आणि पुढे जेव्हा येऊ घातलेलं ट्रेनिंग असेल त्यासाठी शुभेच्छा देते. परंतु तुमच्यात धडाडी असली पाहिजे, तुमच्यात अर्ज असली पाहिजे की हे माझ्यासाठी कॉलेज करत आहे तर मी त्याचा पूर्ण 100% लाभ घेईल आणि मी जास्तीत जास्त इन्व्हॉल्व होईल, कारण त्यात माझी प्रगती आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जाणून घ्या, नुसतंच प्रोग्रामला येणं महत्त्वाचं नसतं, तर धडाडी ध्येय उच्च ठेवलं तर पावलं आपोआप त्या मार्गाने जातात. कष्ट करण्याची तयारी ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा जेव्हा असे कार्यक्रम घेतले जाल त्यावेळेला आवर्जून न सांगता तुम्ही उपस्थित, आम्ही नोटीस तर पाठवतच असतो पण नोटीस वाचून सुद्धा तुम्ही आलं पाहिजे. आज सुद्धा खूप शॉर्ट नोटीसमध्ये म्हणजे कालच्याच नोटीसने आज तुम्ही एवढे जण आलात याबद्दल आनंद व्यक्त करते आणि याच्या दुपटीने आणखीन नक्कीच जेव्हा ट्रेनिंग दिलं जाईल तेव्हा आपण सगळे याल आणि आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा मेसेज जरूर कळवा. परत एकदा मी महाविद्यालयाच्या वतीनं बर्वे सरांचं हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना ऐश्वर्य करते की आपण हा कार्यक्रम यशस्वीच करूयात, कारण त्यातनं माझे विद्यार्थी, आमच्या कॉलेजचे विद्यार्थी हे स्वतःच्या पायावर उभे राहतील, एंटरप्रिनर बनतील अशी आशा व्यक्त करते आणि येथेच विरामते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नक्कीच मॅडमचं स्पीच हे गॅल्वनाइज झालं आपल्याला. द स्पीच वॉज व्हेरी गुड मॅडम, व्हेरी इम्पॅक्टफुल अँड व्हेरी मोटिवेशनल. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात येणाऱ्या ट्रेनिंगमध्ये सहभागी घेतली अशी मी मुलींतर्फे तुम्हाला ग्वाही देते. आणि आता कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे बोर्ड ऑफ थँक्स. आभार प्रदर्शनासाठी मी वंदना शिवाळे मॅडमला विनंती करते. आजच्या ह्या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या शेवटापर्यंत आता आपण आलो आहोत. खरं म्हणजे आपल्याला जे रिसोर्स पर्सन भेटले आहेत आणि इन्क्लुडिंग म्हणजे रिसोर्स पर्सन म्हणजे आपल्या मॅडमसुद्धा तितक्याच म्हणजे त्याचं स्पीच जे आहे ते खरंच खूप मोटिवेशनल असतं आणि मी मॅडमचे आभार मानते. तसेच आजची जी आपले वक्ते आहेत खरे सर आणि बर्वे सर दोघांची खूप मनपूर्वक आभार मानते सगळ्या आमच्या स्टुडंटतर्फे आणि महाविद्यालयातर्फे. आणि उपप्राचार्य सायन्सचे उपप्राचार्य सर खरे सर आणि आर्ट्सचे उपप्राचार्य सर सरांचे खूप आभार मानते. आणि अगदी शॉर्ट नोटीसला सगळ्या ह्या आमच्या विद्यार्थी इथे उपस्थित झाल्या आणि त्यांची मी मनपूर्वक आभार मानते. आणि कांचन मॅडमचे आणि सगळे